नमस्कार, मी विजया एकनाथ डकले, सरपंच डोंगरगाव कवाड। आमच्या कार्यकाळाला 4.5 वर्ष झाले। आम्ही गावासाठी खूप असं चांगलं काम आमच्याकडून होईल तेवढं केलं। गावात आम्ही पेवर ब्लॉक बसवलेत, मोहगणीची लागवड केली 400 झाडांची, केशर आंबा लागवड केली। प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही 2 कलमा केशर आंब्याच्या दिल्या आणि 1 नारळाची दिली। प्रत्येकाने प्रत्येकाच्या माळ्यामध्ये ते लागवड केली। प्रत्येकाचे झाडं चांगले वाढी लागले। आणि अजून आम्ही गावासाठी डस्टबिन वाटल्या, प्रत्येक घरोपर 2 डस्टबिन महिलांसाठी। अजून आम्ही केटीवर कोल्हापुरी बंधारेचं काम केलं। मॅम, घरकुलची जी स्कीम आहे आतापर्यंत किती लोकांना लाभ मिळाला? जे आता 36 जणांना लाभ मिळाला आहे आणि आता आम्ही ऑनलाईन भरपूर सर्वे केला आहे। मॅम, आपल्या गावात काय काय सुविधा आहे जनतेसाठी? काय काय कार्य केले तुम्ही 4 वर्षात? आता आम्ही गावामध्ये 4 वर्षामध्ये जल जीवन मिशनचं काम केलंय। तर प्रत्येकाला त्याच्या घरावरती टाकीत बिना मोटर लावल्याचं पाणी जातं। आणि आमच्या 15 युक्त आयोगातून पण आम्ही अगोदर पाण्याचं काम केलं होतं। जी दलित वस्ती तिथं तर त्यांना पण खूप चांगलं पाणी मिळतं। आम्ही गावामध्ये पाण्याची सोय आमची खूप चांगली आहे। आणि गावात आम्ही याचं शेगल फाउंडेशनचं आमच्याकडं पाणी फिल्टर आहे। तर आम्ही 5 रुपयाला प्रत्येकाला 1 जार देतो। आणि गिरणी घेतली, मसाल्याची गिरणी घेतली, तर आम्ही मोफत त्यांना दळण कमी याच्यामध्ये अर्ध्या किमतीत त्यांना दळण दळून देतो। मॅम, आपली जे ग्रामपंचायत आहे लई लहान आहे, ते मोठी करिता तुम्ही शासनाकडून मागणी केली आहे का? हो, आम्ही मागणी केली आहे शासनाकडून। आम्हाला आधी बावडे नानांनी दिली पण होती, पण ते जागेच्या अभावी आम्ही ते करू शकलो नाही। आता आम्ही परत प्रस्ताव टाकलेले आहे। मॅम, आपण झाडाची बी लागवड केलेली आहे, किती झाडं लावलेली आहे? मोहगणीचे 400 झाडं आम्ही लावलेले आहे गावामध्ये। आणि जिल्हा परिषद शाळेसाठी आम्ही सुशोभीकरणाचे खूप झाडं दिले। आणि त्यांना जिल्हा परिषद शाळेसाठी पण गट्टू बसून दिले, त्यांना शाळेचं साहित्य दिलं। आणि खूप आमच्या शाळेसाठी आम्ही पाण्याचं पण हे केलेलं आहे। त्यांना 24 तास पाणी मिळतं शाळेतल्या मुलांना। मॅम, आपण एक महिला आहे आणि 4 वर्षाचा कार्यकाल झाला तुमचा, कसं वाटतं तुम्हाला एक महिला इतकं मोठं काम करीत आहे म्हणून? खूप आमच्या गावात खूप सपोर्ट करतात महिला असली तरी। आणि खूप चांगलं काम मला चांगलं वाटलं मी सरपंच झाले तर। आणि गावासाठी पण आम्ही खूप काम केलं। ओके, थँक्यू सर। आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे, अभिनंदन आहे। आणि डोंगरगावची जे ग्रामपंचायत आहे सर, तर आपले ग्रामपंचायत मध्ये किती सदस्यांची संख्या आहे आणि गावातली लोकसंख्या किती आहे आणि आतापर्यंत काय काय काम केले आणि आपले कार्यकाल किती वर्ष झाला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या। नमस्कार, मी रोशन अवसरमल। मी मागच्या यावेळेस माझी मिसेस सदस्य आहे। मागच्या वेळेस मी स्वतः होतो आणि त्याच्या मागच्या वेळेस मी सदस्य ग्रामपंचायत 3 पंचवर्ष माझी मिसेस यावेळेस आहे। आणि लोकसंख्या 1400 आहे आणि ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 7 आहे। लेडीज 4 आहे आणि जेंट्स 3 आहे। सरपंच बी लेडीज आहे, त्याच्यानंतर उपसरपंच बी लेडीज आहे। धन्यवाद।